नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज निमसोड या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान मित्रांनो पार पडलं आणि या मैदानामध्ये आहे ना एक नंबरचा जो मानकरी झाला आहे तो म्हणजेच की आपला वांजुळीकरांचा सर्जा. तर सर्जाचे आपल्याबरोबर मालक आहेत आणि दादा आहेत. दादा नमस्कार. कशा प्रकारची आज गाडी पडली? गाडी गटाला पडली 2 नंबर तासाने, शिमीला पडली 7 नंबर तासाने. गटाला बी गाडी नव्हती आणि शिमीला बी गाडी नव्हती, कडतच गाडी पडली. आजचं नियोजन कशा पद्धतीने झालेलं? कारण बुलेट अनेक दिवस झालं बोलासाठी कुठं ते वंचित होता आणि हे नियोजन झालं. कसं झालं विषय, आम्हाला बी पाहिला नव्हता. आमच्या मोठ्या बंधुराजांनी फोन केला प्रवीण शेटला, देव माणूस. त्यांनी आपलं एका फोनवर म्हणले पळूया, पळून एका मिनिटात पायरा झाला. आज एक नंबर केला. सगळ्यात महत्त्वाचं भागातलं आणि गावाच्या जवळचं मैदान आहे. किती अपेक्षा होते आज मैदानासाठी? नाही आमची काय अपेक्षा, आमची गुलालात राहण्याची फक्त अपेक्षा होती. पण बैलाला बैल पुरला की काहीतरी करून धावणारच, आम्हाला माहिती. सेमी निघाला, खूप मोठा सेमी होता. काय मनामध्ये चालू होतं खाली जातं? काय नाही, काय आता सगळी टॉपची बैल होती. आता काय सगळे देव म्हणजे सगळे नंदी चांगलं आहेत. म्हणजे समजा मल्हार असो किंवा राईना, हे सगळीच बैल आपलीच आहे ती. त्यामुळे काय मनामध्ये काय चालू होतं तुम्हाला? काय धाकधूक झालेली, आपली गाडी कडं नाही त्यात आणि त्या गाड्या आत नव्हत्या. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बाजूची गाडी चुकली नव्हती, कडं नव्हता. काय त्याच्यावर किती विश्वास होता तुम्हाला पब्लिकला पाड? विश्वास त्याच्यावर 100% विश्वास होता. कारण की तो एकदा सुटला की पुढं बघतच नाही कोण आहे कोण नाही. किती गुलाल झाले ते? 20वा गुलाला 20 गुलाल झाले आता ह्या सीझनला 17-18. म्हणजे एवढं कंटिन्यू बोलत असून कुठं ते नियोजनात अडचण येते कशामुळे? काय तुम्हाला काय वाटतं? नियोजनाचं काय त्याच्याकडे बघायलाच सांगतो. भावूक झालाय, अडचणी खूप येते ते. अडचण म्हणजे लय फोन केलं या पायऱ्याचं, या मैदानासाठी आजच्या. हां कारण की आमच्या आत्याचं गावचं मैदान ही हां ती रोहित गाडी म्हणजे आमच्या आत्याचा मुलगा आहे, त्यासाठी लय फोन केलं. पण कोणी नाही दिलं त्यांचं ती विनंती आपल्या सगळी हे हवी आपलाच आहे. आणि देव माणूस प्रवीण शेठ एका फोनवर पायरा केला. तुमचं काय मत आहे की कशामुळे नियोजन होत नसेल? कारण कंटिन्यू तो बोलायला तर तो आहे. काय सकाळी आलेला तेव्हा काय चाललं होतं मनामध्ये? कारण आता गुलाल घेतलाय पण काय ते कारण एवढं मोठं नियोजन होतं बुलेट सोबत. नियोजन म्हणजे राहायचं नियोजन होतंच. काय जेव्हा संघर्ष येत आहे तेव्हा काय गटाला आणि सीमीला गाडीला स्पीड लय जबरदस्त लागलेलं आहे. वाटत होतं एक नंबर करेल. तुम्हाला काय वाटत होतं नेमकं काय? आम्हाला वाटत होतं राहिले, म्हणजे आम्हाला वाटत होतं राहिले एक नंबर. काय आम्हाला टॉपच्या सगळ्या गाडी राहिलेल्या, त्यामुळे काय आम्हाला वाटत नव्हतं एक नंबर करेल. 1-2-3 नंबरात राहायला आम्हाला वाटतं. सर्जाच्या गुलालाची सुरुवात ह्याच फाटीवरनं झाली. काय सांगाल त्याविषयी? सरजा आणि आदतमध्ये त्या चिमण्या म्हणजे आमची घरची गाडी बोलली, इथून सुरुवात झाली ती. ज्या मैदानात सुरुवात झाली, पहिला गट पास केला, त्याच मैदानात त्याने एक नंबर केला. आज काय वाटतंय या फाटीविषयी? पण काय वाटतंय? आनंद काय आता गगनात मावळण झालाय. आणि पब्लिकनं पळलाय त्यात, तो पब्लिकनं पळलाय आपला. काय सांगाल? सांगू तुम्हाला, आज पब्लिकनं पळतच नाही कधीच. हां आज त्यालाच माहीत असेल काहीतरी आपल्या इथं आकाशासाठी किंवा आज खेळणं पळाय म्हणजे मालकाच्या नावासाठी खास पळायला येतो. मग त्याला समजतंय तुमच्या मनात काय चालू आहे? समाज म्हणजे बाबा आमचा भाऊच आहे. तुम्ही गाड्यात काय तुम्ही आम्ही गाड्यात पडलेलं असं शिंगसुरी घालणार भावागत कामाची. सगळ्यात महत्त्वाचं असतं ड्रायव्हर. कोण होतं गाडी ड्रायव्हर? संतू ड्रायव्हर. त्यांच्याबद्दल काय सांगाल? कारण त्यांचं खूप मोठं योगदान आहे आजच्या गुलालासाठी तुमचं. ते ड्रायव्हर काय एक नंबर आहे त्यांचं. काय म्हणजे संतू ड्रायव्हर त्यांनी पहिल्याच आणला पाहिजे. कशी आणली गाडी? काय त्यांनी गाडी एक नंबर आणली. गाडी जेव्हा फायनल सुटला आणि समालोचक बोलले काय मनामध्ये चालू होतं खाली वरती परत? मला असं ऊर भरून आलेलं की इकडं बुत्तूरून इकडं सरजा दादा देव पडके सरजा. आम्हाला वाटत नव्हतं गाडी ह्या साईडच्या दोन्ही गाड्या टॉपची होती. आमची शेवटी किती 2 नंबराची गाडी आहे. त्यामुळे काय म्हणलं एक नंबर काय जसं पुकारलं म्हणलं तसं एक नंबर
नंबर झालेला दिसतो. आनंद वेगळाच आहे. आनंद काय भरून झाले. बोला येणं झालंय तुम्हाला. आता कसं असणार पुढचं नियोजन काय वाटतं? कुठल्या नंदीसोबत पाहायची इच्छा आहे तुमची? आमची आहे फक्त एकच दादा सार्जन. त्यासोबत पाहायची. मग दोन्ही पण नावं सेमच आहे तेवढी आमच्या घरचंच बैल आहे आणि शेवाळ्याबांचा पाक. त्या नंदीसोबत. आणि ती जोडी सोबत पाहिलेली आणि बाजूलाच पाहिली होती. कडनच पळाली. त्या नंदीसोबत तुम्हाला पाहायची इच्छा आहे. दोन बैलांच्या वर आम्हाला इच्छा आहे. ही इच्छा लवकर तुमची पण पूर्ण होईल आणि असं तुम्हाला कायम गुलाल ठेवून आनंदात ठेवू ही शुभेच्छा. काय म्हणजे आज आनंद वेगळाच आहे आमचा. आज एक नंबरचा मान मिळवला आमच्या सर्जनने. सेमीला पण टॉपच्या गाड्या होत्या आणि फायनलला तर तुम्हाला माहीतच आहे. सेमीला लढत तर खूप झाली पण सर्जन दाखवून दिलं तो पण काही कमी नाही म्हणून. ते दादा आता भाऊक झालेत. तुमच्या मनामध्ये काय चालू होतं जेव्हा सुनील मोरेंनी पुकारलं की खडक वाचल्याची बुलेट फायनलला? माझ्या मनात म्हणजे मी पुढं सर्जाला पकडाय असतो आणि जसं सुनील मोरे म्हणले की संघर्ष होता बुलेटचं निर्वाद वर्चस्व, तसं माझा आनंदच गगनात मावला नाही. मी पळत पळत गेलो. सर्जा थांबणाच झाला धरायला तरी पण धरला कसं इकडं जल्लोष म्हणजे लय येड्यागत नाचायला लागली पोरं. भागातलं जवळचं मैदान असल्यामुळे सगळे गावचे सगळे लय करून पोरं इथं होती. पुढे ते आज ह्या मैदानात त्याचं नाव टिकवलंय तुमचं. काय सांगाल त्याच्याबद्दल? नाव म्हणजे तो बघा आलाय गावचाच माणूस आहे आमचा, म्हणजे आत्याचा मुलगा आहे रोहित गाडगे. त्याच्या नावासाठी आज त्याचं नाव राखलं पहिल्यांदा. मनामध्ये काय चालू होतं? सेमी पास केला, फायनलला जाताना काय मनामध्ये चालू? फायनलला जाताना मला एवढंच होतं की आता एवढ्या टॉपच्या गाड्या आहेत त्या कमीत कमी आपलं 2-3 नंबरला तरी यावं म्हणजे अशी अपेक्षा होती आमची. पण सर्जाने आज करून दाखवलं. सेमी पण मोठ्या गाड्या होत्या आणि कडनं गाडी होती महत्वाची म्हणजे तुमच्या कडल सोबत गाडी. म्हणजे आमची गाडी 1 तास आत होती पण कडला जी 8 नंबर तासा गाडी होती तिने गाडी झुपली नाही. मी वर तुम्हाला वाटलं कडला गाडी असेल पण तिने गाडी झुपली नाही ना. आणि महत्वाचा तो पब्लिकला पळत नाही आतमधून गाडी पळतो उघड्या होतात. बैल दोन्ही खांदे आमचा आतनच पळतो पण आज बैलाचं काय म्हणत झालं बैलानं कडनं सिमी काढला. मनामध्ये काय चालू होतं जेव्हा तुम्हाला माहित पडले की बाजूला गाडी नाही पब्लिकला या? आमच्या मनात दाखदुखच होती कारण बैल कडनं पळत नाही. आता काय होईल काय नाही काय सांगू शकत सगळ्या नव्हतो आम्ही. टॉपच्या गाड्यात आणि टॉपच्या सेमीत गाडी लागणं म्हणजे बैल पळला म्हणून हे सगळं आजचं साध्य झालं. नियोजन म्हणजे बुलेट सोबत पळणं कसं वाटत होतं तुम्हाला? काय तो आनंद वेगळाच होता कारण की एका शब्दावर पैरा झाला होता त्यामुळं आम्हाला कोणती अडचण नव्हती वाटलं. नियोजन कशा पद्धतीने झालं होतं? नियोजन आमचं झालं होतं. आमचं भाव आहे शुभम मगर म्हणून त्यांनी डायरेक्ट मालकासने फोन केला बुलेटच्या. इकडे तिकडे करून आमचा पैरा झाला एका फोनवर. आजचं मैदान किती महत्वाचं होतं तुमच्यासाठी? कारण भागातलं मैदान आणि कुठे भागातलं म्हणजे आजच्या गावचं मैदान, तुमच्या गावचं मैदान. वैयक्तिक माझ्या गावचं मैदान. भागात नाव करतोय पण शेवटी गावातली 4 माणसं रोज तू इकडे जातो तिकडे जातो त्यासने आज त्यानं जाऊन दिलं की जो माया मागे तुमच्यासाठी पळाला, जीव तोडून पळाला, तोडून आणि त्याने एक करून धावला. 1 नंबर करून आज दाखवला. म्हणजे त्याचं एक वेगळी गोष्ट म्हणजे जो बैल आतमधून गाडी पळणं आज पब्लिकनं पळालाय तुमच्या नावासाठी. पब्लिकनं नावासाठी पळाला पण जे त्याला म्हणत होती बैल पब्लिकनं चालत नाही किंवा बैल आत पडतोय बैल तासात जातो त्यासनी त्यानं पळून उत्तर दिलं की मी तास येऊ शकत नाही. आता मी बघतो कंटिन्यू बोलायला जातच आहे पण कुठेतरी नियोजनात अडचण येते कारण नियोजनात अडचण आणि जे 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 बैल पळतोय त्यासनी वायदी पाहिजे. अगदी कोणाचाही बैल घ्या तुम्ही 60,000 70,000 किंवा माणूस बोलत शेटने एका फोनवर बैल दिला आणि त्याने 1 नंबर करून लावला. शेटसाठी काय बोलत आणि एका फोन शेट म्हणजे ते देव माणूस राजूच माणूस. देव माणूस आमच्यासाठी. तुम्ही एक शब्द टाकला आणि त्यांनी लगेच हो बोलले तुम्हाला आजच्या मैदानात. त्यांनी एका शब्दावर बोलले की आमच्यासाठी देव माणूस आहे. बुलेट बद्दल काय सांगाल? कारण त्यांना बुलेट हा खरं तर तो संघर्ष होता म्हणते त्यात काय अगदी वावगं ठरणार पुढे हाच संघर्ष होता. पुढे त्याचा पण बॅड पेच चालू होता ना त्याचाही bad patch त्याचा चालू पण बॅड पेच संपला आणि तुम्हाला पण बोलायला भेटला. हा महत्वाचं शेट कुणालाही 4-5 वेळा फोन केल्याशिवाय 2-3 मैदान बघितल्याशिवाय बैल देत नाहीत पण आपल्याला अगदी एका फोनवर बैल दिला. यांनी किनीत आपण बलमासन पळलो राजधानी त्या टायमिंगला बैलाला बलमानं 2 केलं आणि आज बुलेटनं साथ दिली सर्जाला. 1 नंबर जेव्हा फायनलला
गाड्या सुटल्या आणि निकालावर गाड्या समालोचक बोलले खडक वासला बुलेट, तेव्हा काय वाटतं होतं मनामध्ये, काय चाललं होतं? कारण धाकधूक चालू होते का? म्हणजे सगळे आपल्याला आपण आजपर्यंत म्हणजे कसं बैलच आपल्याला पुरत नव्हतं. जो ज्या टायमिंगला बैल पुरला त्या टायमिंगला आपण काय बोलतो. अनेक जणांचं मत होतं, कारण आम्ही तिथं बोलतो का नाही, सगळेजण म्हणत होते फायनलला काय ते बुलेट घडवून दाखवत. बुलेट कसं आहे, बुलेट बैल पळतोय, बैल पळतोय बैल, पण नियोजन म्हणा किंवा अडचणी असतात पायऱ्यासाठी. आता सगळ्यांनी पायऱ्याच्या अडचणी आहेत, पण ज्याची बैल पळते ते दुसऱ्याला किंवा घरी बसून बैल द्यावं. ज्याला बैल पळतोय त्याला बैल द्यावं. जे कसं एक नंबरातच पळते ते. आज जे वरचे 10 बैल आहेत टॉपची, ती टॉपमध्येच पळते. जी खालची बैल आता बैल सरजा बैल पळतो जाईल तिथं बैल बोलायला राहतो, पण बैलच त्याला बोलत खाली ओढून धरायचा व खालनं अगदी बैल सुटल्यापासून वर जाईपर्यंत निकाल घेतोवर बैल. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या गावचं मैदान होतं, सकाळी आलं तेव्हा काय मनामध्ये काय बोलला त्याला, काय आता गुलाल भेटले पण सकाळी काय अपेक्षा होती? काही त्याकडे अपेक्षा म्हणून नाही, फक्त मनात एकच जिद्द होती. पावती टाकली, पावती बी 2 नंबर तासावर निघाली, कडनच निघाली, 1 नंबरची गाडी झुकली. तिथं त्यानं जसा गट काढला तसं मनात गाडी आज गुलाला करा. परत सेमी निघताना सेमी बी टॉपचा निघाला. सगळ्यात परवा दिवशी माळशिरसला 1 नंबर गेली गाडी होती, रायना होता, पलीकडे मल्हार होता, भोंगा होता, नवीन शेतचा. टॉपच्या सेमीची गाडी फायनलला राहिली, यातच साध्य झाली. असं तुम्हाला कायम गुलाल ठेवू हे शुभेच्छा असेल. धन्यवाद. धन्यवाद.